Hello students, myself Deshmukh Yashasri. I will teach your operating system. Last lecture discussing the topic Windows NT and Linux. The next topic is a difference between Windows NT and Linux. Linux, first topic. Linux is a free and open source operating system. Means Linux हा open source operating system आहे. Windows is a commercial operating system whose source code is not available. Means Windows NT हा commercial operating system आहे. Second one is a Linux is a customizable. It means anyone can changes source code of Linux and create a new Linux. Means तुम्ही लिनक्स मध्ये एखादा चेंज करायचा असेल तर तो करू शकता. सोर्स कोड और क्रिएट अ न्यू लिनक्स सुद्धा तुम्ही करू शकता. विंडोज इज नॉट कस्टमाइजेबल. मीन्स विंडोज हा कस्टमाइजेबल नाही आहे. तुम्ही विंडोज NT मध्ये चेंजेस करू शकत नाही. थर्ड, लायसन्स इज नॉट रिक्वायर्ड टू यूज लिनक्स. थर्ड, विंडोज NT टू यूज विंडोज ऑपरेटिंग सिस्टम यूजर मस्ट हैव लायसन ऑफ इट. Fourth, Linux is reliable software and can often run for months and years without needing to be rebooted. Means Linux हा monthly yearly हा ऑपरेट होऊ शकतो. But fourth point, Windows NT, Windows is less reliable than Linux. Means Windows NT हा more than ways तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे. Fifth one, Linux is much more secure then Windows. Means Linux हा more secure आहे Windows NT पेक्षा. Windows is less secure than Linux, more valuable to viruses and other attacks. Means Linux वर जसे अटॅक्स किंवा व्हायरसेस इन्क्लूड नाही होऊ शकत तसे Windows NT मध्ये होतात. 6 वन इज इन लिनक्स फाईल नेम आर केस सेन्सिटिव्ह. लिनक्सची फाईल ही केस सेन्सिटिव्ह आहे. अँड देन इन विंडोज फाईल नेम्स अँड केस इन सेन्सिटिव्ह. मीन्स विंडोज NT ची फाईल ही नेम्स अँड केस इनसेन्सिटिव्ह आहे. लिनक्स हा सेन्सिटिव्ह आहे आणि विंडोज NT हा इनसेन्सिटिव्ह आहे. नेक्स्ट वन इज अ फाईल. मीन्स फाईल सिस्टीम. फर्स्ट पॉईंट, द फाईल सिस्टीम अलाउज द यूजर टू डिफाईन files and directories are allocated and deallocated the disk space to each file. Means द फाईल सिस्टीममध्ये ज्या फाईल डिरेक्टरी आहे त्या अलोकेट अँड डिअलोकेट सुद्धा तुम्ही करू शकतात. सेकंड वन, इट युजेस व्हेरियस डेटा स्ट्रक्चर ऑफ अचीव दिस. मीन्स एखादा फाईलमध्ये जर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर इन्क्लूड करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही अचीव करू शकता. थर्ड वन इज अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. इट कॅन कंटेन प्रोग्राम्स अँड डेटा. डेटा मे बी डेटा तुम्ही कशामध्ये फॉर्म करणार आहे तर न्यूमेरिक, अल्फान्यूमेरिक, अल्फाबेटिक और न्यूमेरिकली फॉर्ममध्ये तुम्ही डेटा प्रेझेंट करू शकतात. फोर्थ वन इज अ फाईल इज अ सिक्वेन्स ऑफ अ बीट्स, बाईट्स, लाईन्स अँड और रेकॉर्ड्स. मीन्स फाईल जर तुम्हाला सिक्वेन्शियली ऑपरेशनमध्ये परफॉर्म करायचे असेल तर तुम्ही बीट्स, बाईट्स अँड लाईन्सचा यूज करू शकतात. फिफ्थ नंबर, ईच फाईल इज अ हॅविंग नेम अँड एक्सटेन्शन. मीन्स कोणती पण फाईल तुम्हाला जर सेव्ह करायची असेल तर तुम्हाला एक्सटेन्शन द्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमची इमेज सेव्ह करायची असेल तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल abc.jpg. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट फाईल जर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर .txt तुम्ही एक्सटेन्शन देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल जशा कम्प्युटरच्या लँग्वेजेस आहे जावा, PHP, तर तुम्ही जर जावावर जर प्रॅक्टिकल केलं तर तुम्ही abc.java असं तुम्हाला ती फाईल सेव्ह करावी लागणार आहे. आणि PHPची सेम ॲज xyz.php. अँड देन HTMLच्या जर तुम्ही स्क्रीन डिझाईन केले, आपल्याला स्क्रीन डिझाईन करायचे आहे प्रॅक्टिकलमध्ये, तेव्हा तुम्हाला हे एक्सटेन्शन यूज करायचं आहे .html. नेक्स्ट, ब्लॉक. व्हॉट इज अ ब्लॉक? फर्स्ट पॉईंट, इट इज अ युनिट ऑफ अ डेटा which is a operating system defines for the sake of a convenience. Normally operating system also keeps all its data structure in terms of blocks is called as a block.
Second point, due to this operating system has to translate a block number into physical sector number. Means जो ब्लॉक नंबर आहे तो फिजिकली सेक्टरमध्ये तुम्हाला फॉर्म करायचा आहे. थर्ड वन इज अ डिस्क. व्हॉट इज अ डिस्क? तुम्ही मोर दॅन डिस्क बघितलेल्या आहे. ज्या कम्प्युटरमध्ये तुम्ही हार्डवेअरच्या डिस्क असता. फॉर एक्झाम्पल आधी आपण डिस्कचा यूज कशासाठी करायचो तर गाणे डाउनलोडिंग करण्यासाठी किंवा ऑडिओ व्हिडिओ डाउनलोडिंग करण्यासाठी आपण डिस्कचा यूज करतो. तर डिस्क काय आहे ते बघायचं आहे. फर्स्ट पॉईंट, इट इज अ मेन सेकंडरी डिव्हाइस. व्हेरियस टाइप्स ऑफ अ सेकंडरी डिव्हाइस आर देअर लाईक अ टू पार्ट्स. मीन्स डिस्कचे टू पार्ट्स आहे. फर्स्ट वन इज अ फ्लॉपी डिस्क, सेकंड वन इज अ हार्ड डिस्क. फर्स्ट, फ्लॉपी डिस्क पुट वन अबव द अदर. हार्ड डिस्क कॅन बी कन्सिडर ॲज अ बीइंग मेड ऑफ मल्टिपल. मीन्स हार्ड डिस्क हा मल्टिपल टाईपमध्ये आहे. फर्स्ट, फ्लॉपी डिस्क. फर्स्ट पॉईंट, इट इज अ मेड अप ऑफ राउंड पीस ऑफ अ प्लास्टिक मटेरियल कोटेड विथ अ मॅग्नेटाइज रेकॉर्डिंग मटेरियल. मीन्स ही डिस्क प्लॅस्टिकची आहे आणि याचा शेप कसा आहे तर राउंड आहे. सेकंड पॉईंट, द सरफेस ऑफ अ फ्लॉपी डिस्क इज मेड अप ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल कॉल्ड ट्रॅक्स. जो कॉन्सेंट्रिक सर्कल आहे त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? ट्रॅक. थर्ड वन इज अ ईच ट्रॅक इज अ डिवायडेड इंटू अ नंबर ऑफ सेक्टर. तो कशामध्ये डिवाइड केला जातो ट्रॅक? तर हा नंबर ऑफ सेक्टरमध्ये डिवाइड केला जातो. ऑफ इक्वल साइज सेक्टर कॅपॅसिटीज मे व्हॅरी बट टिपिकली अ सेक्टर कॅन स्टोअर अप टू 512 बाइट्स. मीन्स हा 512 बाइट्सचा डेटा स्टोअर करतो. सेकंड, हार्ड डिस्क. व्हॉट इज अ हार्ड डिस्क? इट इज अ सरफेस ऑल्सो मेड अप ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल कॉल्ड ट्रॅक सेम ॲज अ फ्लॉपी डिस्क. मीन्स कॉन्सेंट्रिक सर्कल जो आहे त्याला ट्रॅक म्हणायचा आहे. ईच ट्रॅक इज डिवायडेड इंटू सेक्टर ऑफ अ इक्वल साइज. द डिस्क ड्राईव्ह फॉर अ हार्ड डिस्क अँड इट्स रीड राईट ऑपरेशन. रीड राईट हेड फॉर अ ईच सरफेस कनेक्टेड टू द आर्म. मीन्स हार्ड डिस्कमध्ये आपण रीड राईट ऑपरेशन करू शकतो आणि ज्या कनेक्टेड आहे हेड त्याला काय म्हणतो आपण? आर्म. नेक्स्ट पॉईंट, फाईल. व्हॉट इज अ फाईल? अ कलेक्शन ऑफ अ रिलेटेड इन्फॉर्मेशन इज कर्नल ॲज फाईल. फॉर इच अ फाईल क्रिएटेड बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. मीन्स फाईल ही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये क्रिएट केली जाते. मेंटेन्स अ डिरेक्टरी एंट्री ऑल्सो कॉल्ड व्हॉल्यूम टेबल ऑफ अ कंटेंट्स. मीन्स फाईलचे कोणकोणते कंटेंट आहेत ते मी सांगते आता. फाईल नेम, फाईल साईज, फाईल रेकॉर्ड, फाईल लेंथ, फाईल ओनर, फाईल एक्सटेन्शन, फाईल ऑर्गनायझेशन, फाईल डेट्स, फाईल टाईप, फाईल युजेस काउंट, फाईल ॲड्रेस ऑफ अ फर्स्ट ब्लॉक, फाईल नंबर ऑफ अ प्रोसेस, फाईल हॅविंग दिस फाईल ऑपरेशन. दिस इज द व्हिटॉक स्ट्रक्चर. मीन्स आपण फाईलचं नेम, साईज, रेकॉर्ड, लेंथ हे जे ऑपरेशन परफॉर्म करतो त्याला काय म्हणतात? व्हिटॉक स्ट्रक्चर म्हणतात. नेक्स्ट, फाईल ऑपरेशन. फाईलमध्ये कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म होतात ते बघूया. जनरल फाईल ऑपरेशन इन्क्लुडेड क्रिएट, रीड, राईट, रिवाइंड अँड डिलीट अ फाईल. बट आपण हे डिटेलमध्ये बघूया आता. First, create a file. Creating a file, first whether a sufficient space is available for that file is check. If it is available, entry for a new file must be made up in a directory. मीन्स एखादी जर फाईल तुम्हाला क्रिएट करायची असेल बट आधीची जी फाईल तुम्ही क्रिएट केलेली आहे तर डिरेक्टरी ती चेक करते की त्या फाईलमध्ये स्पेस आहे की नाही. आणि जर स्पेस नसेल तर तुम्ही दुसरी फाईल क्रिएट करू शकता. Second, write to a file. Writing to file, there is a command in which name of the file is given. Then operating system search for that file in directory, entry and write to it. Means तुम्हाला जर एखाद्या फाईलमध्ये राईट डाऊन करायचं असेल पण ती जर तुम्ही सेव्ह केलेली असेल तर ती तुम्ही आधी ओपन करायची अँड देन तुम्हाला ज्या कमांड किंवा इन्स्ट्रक्शन टाकायचे असतील तर तुम्ही ते राईट डाऊन करू शकता. थर्ड, रीडिंग अ फाईल. एखादी फाईल जर रीड करायची असेल तर तुम्हाला रीडिंग ऑल्सो देअर इज अ सिस्टीम कॉल इन विच फाईल नेम
is a specified. Then operating system search for a required file in a directory entry and read it. मीन्स एखादी फाईल ओपन करून तुम्ही रीड इट करू शकता. 4. रिवाइंड अ फाईल. द डिरेक्टरी इज अ सर्च फॉर appropriate entry and file is a reset to the beginning of a file. 5. Delete a file. To delete a file, again directory entry is a search, and if that file is found, it release the memory space and that directory entry now become invalid. मीन्स जर एखादी फाईल तुम्हाला डिलीट करायची असेल तर ती फाईल तुम्ही ओपन करून रीड करू शकता, आणि जर तुम्हाला ठेवायची नसेल तर ते डिलीट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून तुम्ही डिलीट करू शकता. थँक्यू स्टुडंट्स.